Today we will start the new point, that is variation of conductivity with respect to the concentration. Very important part. And again, Polar's law of strong as well as the weak electrolyte is very important part according to exam point of view. त्याच्यावरती प्रॉब्लेम पेपरमध्ये कंपल्सरी विचारला जातो आणि प्रॉब्लेम डिटरमाइन करताना खूपच इझी मीन्स सम ऍडिशन अँड सबट्रॅक्शन जर आपल्याला येत असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार असा प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे वीक इलेक्ट्रोलाइट मीन्स व्हॉट अँड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. जे आपण बघितलंय डिस्कस केलंय चॅप्टर नंबर 3 मध्ये आयन त्यामध्ये. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय, जो सबस्टन्स इझिली H+ अँड डोनेट अनडिसोसिएटेड पार्ट त्याच्यामध्ये लेस असतो, त्याला आपण कन्सिडर करतो स्ट्रॉंग ऍसिड. वीक ऍसिड म्हणजे काय, H+ अँड डोनेट तर करतो नो डाऊट, बट त्याच्यामध्ये असोसिएटेड पार्ट ऍज कम्पेअर टू प्रोटॉन खूपच लार्ज असतो, सो ज्याला आपण कन्सिडर करतो वीक ऍसिड. सिमिलरली फॉर स्ट्रॉंग बेस अँड वीक बेसिस. ओके, सो आतापर्यंत काय बघितलं याचं रिव्हिजन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. बिफोर दॅट सो फक्त तो नोट डाऊन करा. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ द कॉन्सन्ट्रेशन. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. फक्त समजून घ्या, नोट्स तुमच्यापर्यंत येणार आहेत. थेरॉटिकल पार्ट आहे, पण जरी मी बोर्डवरती लिहिण्यामागचं एक महत्वाचं कारण काय असतं, अटेन्शन सगळ्यात पहिल्यांदा तुमचं त्याच्यावरती असलं पाहिजे. सेकंड थिंग, काही स्टुडंट्सची कॅप्चर मेमरी खूप चांगली असते, वाचल्यानंतर लगेच लक्षात राहतं, सो त्यांच्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. सो ज्यांना रीड करून नोट्स मधनं समजणारे त्याच्यासाठी काही प्रश्न नाही, पण इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट. सो व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ द कॉन्सन्ट्रेशन मीन्स व्हॉट, there is a variation observed in case of a conductivity of electrolyte solution with respect to higher or lower concentration or concentration of strong acid and concentration of weak acid, concentration of strong base and concentration of weak base. Means it depends upon the criteria of electrolyte solution, whether it is strong or whether it is a weaker acid or weaker base, or a stronger acid or stronger base. So first of all, the conductivity of an electrolyte solution is always decreases. Okay, it is generally always decreases with the decrease in the concentration. Okay, with decrease in concentration. हा पहिला पार्ट झाला. कशा संदर्भात, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कधी डिक्रीज होते, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होईल ज्यावेळी डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन त्याचं लेस असेल त्यावेळी त्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा काय होईल, लेस होत जाईल. नेक्स्ट सांगितलंय व्हॉट इज मीन बाय कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट conductance of a unit volume of a solution ओके, कंडक्टन्स ऑफ अ युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, पर्टिक्युलर मी 10 ml ची व्हॅल्यू घेतलेली आहे किंवा 1 ml ची व्हॅल्यू घेतली आहे सोल्युशनची, म्हणजे व्हॉल्यूमची व्हॅल्यू मी घेतलेली आहे 1 ml. सो त्याच्यामध्ये असणारा जो काही कंडक्टन्स असेल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइटिक पार्टिकल्स असतील ते मला काहीतरी पर्टिक्युलर काय दाखवतील, कंडक्टन्स दाखवतील. आणि जनरली ही कशावरती मग प्रेझेंट असणार, इट डिपेंड्स अपॉन the number of ions, current carrying ions, obviously number of ions present in this electrolyte solution. Okay, हा झाला तुमचा सेकंड पॉइंट. नेक्स्ट थर्ड पॉइंट व्हेरी अगेन इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो ऑन डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ कंडक्टिव्हिटी और ऑन डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. एक्झॅक्टली रिझन काय, याचं रिझन काय, जेव्हा कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते तेव्हा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन पण, त्याचं रिझन काय. सो ऑन डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, ऑन डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन, the number of current carrying ions increases and hence the conductivity also, that is means degree of dissociation वाढल्यामुळे काय होत जाणार, नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स इन्क्रीज होत जातील आणि कंडक्टिव्हिटी जी काही तुमची असेल ते डिक्रीज होताना तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. फोर्थ आहे फॉर स्ट्रॉंग, एक वर्ड लिहितो फॉर
strong electrolyte and weak electrolyte. Differ in conductivity. Okay. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे बोर्डवरती येतात. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की एक एक पॉईंट जर रिअलाइज करत गेला तर समजतो आता, पण जेव्हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ते पेपरमध्ये लिहिणार तेव्हा आठवत नाही. सो त्याच्यासाठी रिझन किंवा पॉईंट्स, त्याचे शॉर्ट नोट्स किंवा त्याची स्कीम लक्षात ठेवत चला. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगायचं, कॉन्सन्ट्रेशन आणि कंडक्टिव्हिटीचं रिलेशनशिप. सेकंड पॉईंटमध्ये सांगायचं कंडक्टन्स म्हणजे काय, त्याच्यावरती कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, ते कशावर जनरेट केलं जातं. नेक्स्ट मध्ये सांगितलंय कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट जो काय होतो, कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट कंडक्टिव्हिटीवर, त्याचं रिझन काय आहे. नंतर त्याचे दोन टाइप्स कुठले असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट, हे टाइप्स कुठले असतात आणि त्याच्यामध्ये होणारा इफेक्ट. सो फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जनरली काय कन्सिडर केलं जातं, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट conductivity increases sharply, conductivity increases sharply, but for weak electrolyte conductivity increases but not as rapid as strong electrolyte. ओके, म्हणजेच काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी वाढत जाते, शार्पली वाढते, म्हणजे तुम्हाला एक ड्रास्टिक चेंज दिसतो. पण इन केस ऑफ अ वीक कंडक्टिव्हिटी तर इन्क्रीज होते नो डाऊट, बट रॅपिड तेवढी रॅपिड नसते, फास्ट होत नाही. ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ती ऍज कम्पेअर टू युअर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि ज्यावेळी वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण कम्पॅरिझन करतो तेव्हा वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी जनरली इलेक्ट्रोलाइट पेक्षा कमी दिसते. म्हणजेच काय, शार्प, देअर इज नो शार्प increment in conductivity of weak electrolyte. ओके, हे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघूया वन बाय वन सगळं डिटेल मध्ये. आता याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायच्या आधी एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. माझ्याकडे एक बीकर आहे ज्याच्यामध्ये सोडियम क्लोराइडचं सोल्युशन ठेवलेलं आहे. बीकरचा व्हॉल्यूम आहे 250 चा, 250 ml चा बीकर आहे. मध्ये ओनली 10 ml ऑफ NaCl सोल्युशन आहे. ml म्हटलं म्हणजे सोल्युशन असणार आहे. ओके, 250 ml च्या बीकर मध्ये मी 10 ml ऑफ NaCl सोल्युशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ओके, याच्या पुढचा पार्ट काय असेल बघा, मी काय सांगतोय, ज्यावेळी मी याच्यामध्ये काहीतरी एक डीप करेन. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणजे काल आपण बघितलं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणजे काय. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये फास्ट होईल. कधी मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यासाठी असणारे अवेलेबल स्पेस जी काय असेल ती हायर असेल. कधी स्पेस अवेलेबल हायर असेल, त्यावेळी त्याच्यामध्ये करंट कॅरिंग आयन्स जे असतील त्याची नंबर ऑफ व्हॅल्यू त्याची जी असेल ती वाढलेली असेल. ती कधी वाढेल, जेव्हा आपण डायल्युशन करू. म्हणजेच बघा, मी NaCl च्या सोल्युशन मध्ये कन्सिडर करूया मी 8 ग्रॅम किंवा 7 ग्रॅम किंवा 0.5 ग्रॅम ऑफ NaCl घेतलंय, म्हणजेच रिमेनिंग आहे सॉल्व्हंट, म्हणजे ते घेतलं. आता याच्यामध्ये मला अजून एक्सेस ऑफ आयन्स वाढवायचे, तर मला काय करावं लागेल, डायल्युशन ऍड करा, वॉटर ऍड करावं लागेल डायल्युशन बॉटलने. डायल्युशन बॉटलने मी जेव्हा याच्यामध्ये वॉटर ऍड करेन तेव्हा H+ आणि आयन हे अपोजिटली चार्ज आहेत, म्हणजे ते स्वतः बरोबर करंट कॅरी करणार. करेक्ट आहे ना, म्हणजे नंबर ऑफ आयन्स, करंट कॅरिंग आयन्सची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. बरोबर आहे. बट हा एक इफेक्ट झाला इन्क्रीमेंट. डिक्रीमेंटचा इफेक्ट काय, जर हे 10 ml ऑफ NaCl सोल्युशन मी घेतले 0.5 ग्रॅम ऑफ NaOH किंवा NaCl असं मी म्हटलं होतं, 0.5 ग्रॅम ऑफ NaCl मी 10 ml ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, जे काय व्हॉल्यूम आला तो टोटल व्हॉल्यूम सुद्धा 10 ml आहे आणि तो मी कन्सिडर. बट सेकंड थिंग, जेव्हा मी वॉटर ऍड करतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन, समजा पहिल्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल 0.5 मोलार, तर ते कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलार राहणार नाही. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं. म्हणजेच काय, 0.5 पेक्षा लेस व्हॉल्यूम किंवा लेस कॉन्सन्ट्रेशन असणारं NaClचं सोल्युशन आता माझ्याकडे असेल. बरोबर आहे. ही जर थिंग लक्षात आलेली असेल तर हे सगळं पुढचं लक्षात येईल. आता बघूया, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन. बघा, मी काय सांगितलं, पहिल्यांदा याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.5 मोलार, त्याच्यामध्ये मी घेतलेलं 0.5 ग्रॅम ऑफ NaCl प्लस रिमेनिंग असेल ते वॉटर असेल. ओके, त्याचा टोटल व्हॉल्यूम माझं 110 ml मला मिळालेलं आहे. मग मी कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑलवेज डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. 0.5 पेक्षा त्याची व्हॅल्यू समजा 0.2222 एवढी मला एक्सपेक्टेड असेल. ही कधी व्हॅल्यू मिळेल, जेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन लेस होईल. कॉन्सन्ट्रेशन लेस कधी होईल, एक्सेस ऑफ डायल्युशन केल्यानंतर, म्हणजे वॉटर ऍड केल्यानंतर. म्हणजेच मी याच्यामध्ये वॉटर ऍड करणार, ही पहिली गोष्ट.
कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिक्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. आता समजा इन्क्रीजच्या फॅक्टरमध्ये एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला तर आन्सर काय येणार, इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम जेव्हा वाढेल ना, समजते का बघा, 10 ml मध्ये मी एक्सेस ऑफ वॉटर ऍड केल्यानंतर व्हॉल्यूम त्याचं वाढेल पण कॉन्सन्ट्रेशन मात्र कमी झालेलं असेल. सो ऑलवेज डिक्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन, हा पहिला फॅक्टर आहे. पहिला पॉईंट जर समजला तर पुढचं सगळं समजलं. आणि मी म्हणून म्हटलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक असा आहे की जरी तुम्हाला मी सांगितलं कन्फर्म क्वेश्चन आहेत नॉन इक्वेशनवरचा, तर अंडरस्टँडिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्हाला आता वाटत असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिएक्शन खूप सोपे असतात, तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्रीचा पार्ट नाही, हार्डली आलाय तो म्हणजे एकदा टुवर्ड्स द ऑब्झर्वर फ्रॉम द ऑब्झर्वर मध्ये काहीही स्टिरिओ केमिस्ट्री नाहीये. ओके, याच्या पुढचा जर तुम्ही स्टडी कराल ऍडिशन ऑफ BH3, ओके, फॉर्मेशन ऑफ इपॉक्साइड दॅट इज मेटाक्लोरोपर बेन्झोइक ऍसिड MCPBA, जर हे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रिव्हियस क्वेश्चन्स चेक केलात त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला ऑब्झर्व करता येतात. याचाच अर्थ काय, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपण फेस करणार आहोत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ते टाईपचे क्वेश्चन्स येत आहेत. म्हणजे NCERT बेस्ड आहे, म्हणजे हे तुम्हाला चांगलं कन्फर्म येत आहे असं कन्सिडर करून क्वेश्चन्स विचारले जाणार. आणि तुम्ही आतापासून ठरवलं हे डेली आहे, हे ऑप्शन टाकायचं, ते डायग्रामॅटिक आहे वेळ जातो ते ऑप्शन टाकायचं, न्यूमेरिकल मला येत नाही मग लिहिणार काय पेपरमध्ये. सो इम्पॉर्टंट हे आहे की जरी सांगितलं तरी अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. किती तो भले वेळ जाऊ दे, एका पॉईंटला आपल्याला 1 तास गेला तरी चालेल पण तो इतका क्लिअर असला पाहिजे, क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे. सो ऑलवेज कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिक्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही नोटमध्ये लिहित असाल सायमल्टेनियसली तर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन अंडरलाईन करा. म्हणजेच अल्टरनेटिव्ह वर्ड मध्ये आपण म्हणू शकतो इन्क्रीज इन व्हॉल्यूम. ओके, हा माझ्यासारखा एखादा एक्झामिनर असेल, पेपर सेटर असेल, तो मुद्दाम असं क्वेश्चन टाकणार. रट्टा मार परफॉर्मर जे मेंबर असतात ते डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन नाही म्हटलं की बाजूला स्टार मार्क होणार, क्वेश्चन चुकीचा होता, मोकळे होणार सांगून. तसं नाहीये, अंडरस्टँडिंग करा. हे जर माहिती असेल तर त्याला हे कॅल्क्युलेट करता येईल. लर्न करणाऱ्या मेंबरला हे कधीच नाही समजणार, हे इथे डिक्रीज इन्क्रीज मध्ये तो कायमच कन्फ्युज होईल. ओके, नेक्स्ट मी इथे म्हटलेलं conductivity of a electrolyte solution. So what is mean by conductivity? So conductivity is nothing but conductance of a unit volume of a solution. Unit याचा अर्थ 1 आहे, याच्याबद्दल नो डाऊट, माझं म्हणणं पण तेच आहे. पण युनिट म्हणजे मी कन्सिडर केलेला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असं सुद्धा माझा मिनिंग आहे. सो म्हणून मी मगाशी म्हटलेलं 10 ml हे माझं युनिट व्हॉल्यूम असेल तर त्या 10 ml व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मधून किती इलेक्ट्रिसिटी पास आउट होते त्या सोल्युशनला त्याची कंडक्टिव्हिटी असं कन्सिडर केलं जातं. हे कशावर डिपेंड आहे, व्हॅल्यू ऑफ कंडक्टिव्हिटी इज डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर्स, नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असं म्हटलंय म्हणजे बघा, जर समजा याच्याच मध्ये NaClच्या सोल्युशन्स मध्ये मी समजा नॉन इलेक्ट्रिक म्हणजे समजा डस्ट पार्टिकल असेल किंवा अजून असा काहीतरी पार्ट ज्याच्यामधनं करंट पास आउट होत नाही, वुडन पार्ट, वूड आपला लाकडाचा जो भुसा असतो तो टाकून ठेवला तर त्याच्यामधनं वाढेल का कंडक्टिव्हिटी? नाही वाढणार. म्हणजे ही कन्सेप्ट महत्वाची आहे की ज्या सोल्युशन्स मध्ये वॉटर म्हणजे जनरली पोलार सॉल्व्हंट्स असेल, इथेनॉल असेल, वॉटर असेल वगैरे वगैरे, ज्या पोलार सॉल्व्हंट्स मध्ये अपोजिटली चार्ज स्पेसिस आहे ज्याचं सेपरेशन इझिली करता येतं त्या सोल्युशन जर तुम्ही ऍड केलात तर नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स वाढतील. नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स वाढल्यानंतर कंडक्टिव्हिटी ऑब्व्हियसली कंडक्टन्स सुद्धा वाढेल. नेक्स्ट पॉईंट आहे, on a decreasing the concentration of a solution the number of current carrying ions increase and hence the conductivity get decrease. बघा मी काय म्हटलंय, on decreasing the concentration 0.5 मोलार ते 0.22 पर्यंत करत गेलो म्हणजेच काय केलं, वॉटर ऍड केलं म्हणजेच डायल्युशन केलं. सो हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. डायल्युशन ज्यावेळी होतं तेव्हा नंबर ऑफ आयन्स वाढतात, नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होतात आणि कंडक्टिव्हिटी गेट डिक्रीजेस. ओके, कंडक्टिव्हिटी करंटचं तर काय व्हॅल्यू चेंज होत नाही ना, आपण काय असं नाही करत आहोत. नंबर ऑफ आयन्स वाढल्यानंतर जो एम्पियर होता 5 एम्पियर एवढा करंट आपण त्याच्यामधून पासआउट करूया, आता 10 करूया असं नाही केलेलं. करंट तेवढाच आहे म्हणजे 5 एम्पियर स्वतःकडे ऍब्सॉर्ब करणारे जे H+ आयन्स किंवा OH- आयन्स असतील ते वाढले. बरोबर आहे ना. आता सध्या कंडिशन तशीच आहे ना तुमची. बघा तुम्हाला एवढे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, सगळे 12वी पासआउट झाले, त्याच्यानंतर पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला जेव्हा कॉलेज एखाद्या ऍडमिशनला तुम्ही ट्राय करता, ऍडमिशन मध्ये काय पहिली गोष्ट काय असते, असं सांगितलं सर टोटल महाराष्ट्रातले सगळे स्टुडंट आमच्या कॉलेजमध्ये असं नाही सांगत. ते काय सांगतात, आमच्याकडे इंटेक 60चा आहे, त्या 60 मध्ये जे कोण आमच्याकडे अप्लाय करणारे असतील आणि जे आमच्या मेरिटमध्ये बसत असतील त्यांनाच आम्ही घेणार. मग रिमेनिंग स्टुडंटचा ते विचार करतायत नाही विचार करत, त्यांनी त्यांचा जो चॉईस असेल तो कन्सिडर करायचा. सो
याच्यामध्ये नंबर ऑफ आयन जे करंट स्वतः बरोबर घेऊन जाऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात, असे नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज झाले H+ as well as OH- आयन्स. दॅट्स वाय कंडक्टिव्हिटी गेट डिक्रीजेस. प्रत्येकाने आपापल्या बरोबरचा जो करंट घेऊन टाकला, तर मग रिमेनिंग जे स्टुडंट्स असतात त्यांचं काय, मग ते असा विचार करतात. आता हे जनरली नीटच्या बाबतीमध्ये भरपूर वेळा होतं. नीटचे जे कोण एस्पायरंट्स आहेत ते पेपर देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ते एक्सपेक्टेड असेल ते मिळत नाही. हार्डली 22, 25, 28, 50 मार्क्सनी हुकतं. मग त्यांना असं वाटतं की मी नेक्स्ट इयर, आता एवढा वेळ अभ्यास करून मला 28 मार्क्स माझं गेले ना, आता तर माझा नीट अभ्यास झालेला आहे, मी अजून थोडा वेळ स्टडी करून तर करू शकेन. करू शकता, करेक्ट आहे, करू शकता. पण याचा अर्थ असा होत नाही की तेच तेवढेच 28 मार्क्स मिळाल्यानंतर तुमच्या पुढच्या वर्षीचं मेरिट पण तेवढं सेम असेल. नसतं ना असं. सो लक्षात ठेवायचं, जेव्हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा हार्डली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर तुमचं होत असेल जस्ट पण जर तसं होत नाहीये, विचार करायची वेळ आहे. म्हणजे थांबायचं की दुसरा मार्ग निवडायचा, हे विचार करण्याची वेळ. उगाच 8 वर्ष तेच करत राहणे, ह्याला काही अर्थ नाहीये. ओके, सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स करतात 3-4 वर्ष मी सुद्धा स्टुडंट्सनी त्याच्यासाठी घालवली हे बघितलेले. का तर पेरेंट्सची विश आहे. आणि सेकंड थिंग काय, पेरेंट्सने असं सांगितलेलं आहे की बाकी कशासाठी हे पैसे तुम्हाला ऍडमिशनसाठी देईन, पण याच कोर्ससाठी, दुसऱ्या कुठल्या कोर्ससाठी माझ्याकडे पैसे मागायला यायचे, असं सांगितलेलं असतं. सो थोडंफार तुम्ही असं काही कोणाला तुमच्याकडे अनुभव आला असेल किंवा काय असेल तर प्लीज करणं गरजेचं आहे. जो कोणता तुमचा सब्जेक्ट टीचर असेल किंवा कुठलाही काउन्सिलिंग करणं एक्सपेक्टेड आहे, त्यांना ते अटेंड करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याचं टोटल लाईफ होऊ शकतं. सो लक्षात ठेवायचं, ऑन डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स इन्क्रीजेस अँड हिंज कंडक्टिव्हिटी गेट डिक्रीजेस. इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये, समजून घ्यायचं. डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्युशन वाढणार आहे. नंबर ऑफ करंट आयन्स इन्क्रीज, बरोबर आहे. आयन्स डायल्युशन वाढल्यानंतर नंबर वॉटर व्हॉल्यूम वाढणार, म्हणजे H+OH- Na+Cl- आयन पण वाढणार. आणि एवढे वाढल्यानंतर प्रत्येक जण 5 एम्पियर करंट आपल्याकडे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणार. ज्यांच्याकडे मिळणार त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना मिळालं नाही त्यांचं काय, सो ते तसेच राहणार आहेत. म्हणजेच काय, ते त्यांचा कंडक्टन्स जो असेल तो टोटल कंडक्टन्स मध्ये काउंट केला जाणार नाही, एवढंच त्याचा मिनिंग आहे. ओके, नेक्स्ट, असे कुठल्या कुठल्या टाईपचे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन जे आपण म्हणतोय, असे कुठल्या नंबर ऑफ टाइप्स कुठले कुठले आहेत इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे. सो देर आर 2 टाइप्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं, ज्यावेळी करंट पास आउट होतो, इझिली स्प्लिट लगेच होतो. फॉर एक्झाम्पल, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इझिली असतात. फॉर एक्झाम्पल CSO4, Cu2++ SO4 NSO4, Zn2++ SO4 NaCl, Na++ Cl-. जर अशी आपण एक्झाम्पल्सची यादी काढायला सुरुवात केली तर एक समजतं आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स मध्ये, आणि हे आपण 10th स्टँडर्ड शिकलेले होतो मेटॅलर्जी मध्ये, चॅप्टर नंबर 8 मध्ये, प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंडची डेफिनेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग, त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं मॅग्निट्यूड ऑफ द करंट कॅरिंग ऑर चार्ज आयन्स, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आयन्स असा एक वर्ड आहे, करा तुम्ही, तुम्हाला इथे समजून जाईल. मेटल, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स नंतरचा पहिला पॉईंट होता. ओके, सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इझिली डिसोसिएट होतात इक्वल पार्ट मध्ये किंवा रॅपिड डिसोसिएशन दाखवतात, त्याला आपण कन्सिडर करतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे स्वतः ते करंट कॅरी किंवा आयन, सेपरेट आयन्स होऊ शकतात त्यांचे, बट त्याच्यासाठी लागणारा टाइम पिरियड हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पेक्षा खूपच जास्त असतो. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. म्हणजे ते सुटेबल अक्वायर कंडिशन, म्हणजे थोडक्यात असं सांगितलं, 25 वर्षाचा माणूस जेवढं फास्ट ट्रेन पकडू शकतो, अक्वायर करू शकतो सीट्स, तेवढा 75 वर्षाचा माणूस पण करू शकत नाही. कुठे ना कुठेतरी लिमिटेशन येणार, चढताना लिमिटेशन येईल, दमायला लागेल वगैरे वगैरे. तसंच आहे ते, पण तो ट्रेनमध्ये ते चढतोच ना, तसंच आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय सांगितलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन इझिली अवेलेबल होऊ शकतात. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये टाइम लागेल. ऑब्व्हियसली टाइम स्पॅन वरती नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट असतात, टाइम स्पॅन वरती नंबर ऑफ आयन्स डिपेंड करतात. सो दॅट्स वाय दे शोज व्हेरिएशन इन देअर कंडक्टिव्हिटी. पॉईंटचं नेम तेच आहे. हे आपण डायल्युशन सोल्युशनचं बघितलं. आता आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट जातोय, हे लक्षात ठेवा. नाव, इन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते, शार्पली वाढते. म्हणजे जर समजा आपण मोलार कंडक्टिव्हिटी घेतली लॅम्बडा, ओके, आपण असं काल दाखवायचं म्हटलं होतं, विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन, स्क्वेअर रूट ऑफ ग्राफ ड्रॉ केला तर आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटचा एक पर्टिक्युलर ग्राफ मिळतो. इन केस ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जनरली इट इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. कसं ते शार्प डिक्रीमेंट असा दिसतो. ओके, आणि फॉर वीक इलेक्ट्रोलाइट
हा ग्रॅज्युअल चेंज आहे. ओके, ग्रॅज्युअल चेंज आणि शार्प इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट म्हणजे काय? हा आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि हा जो कर्व आहे पॅराबोला हायपरबोलिक मीन्स इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, आता मी असं कन्सिडर केलंय स्क्वेअर रूट ऑफ सी, बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल असं काय लिहिलंय त्यांनी, सो लक्षात ठेवायचं स्क्वेअर रूट ऑफ सी आहे कंडक्टिव्हिटीचं एक्सप्रेशन आहे जे आपण याच्या नंतरच्या पॉईंट मध्ये बघणार आहोत तेव्हा तुम्हाला समजून जाईल. पण आता एवढं लक्षात ठेवा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी इन्क्रीज शार्पली वाढत जाते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये. म्हणजे इथून जर समजा इलेक्ट्रोलाइट वाढवत गेलं तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इन्क्रीमेंट होत जाणार मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये. आणि वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, नो डाऊट. तर बघा इथून सुद्धा हा इन्क्रीमेंटच आहे ना, पण हा जेवढा पाथ आहे तेवढा हा नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं जर सांगितलं मी तुम्हाला, इथून आपल्याला समजा अल्टरनेट कुठलं पुण्याला जायचंय. ओके, इथून आपल्याला समजा पुण्याला जायचंय, तर इकडून दोन वेज आहेत बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा स्ट्रेट म्हणजे कुठला? रेग्युलर आपला मुंबई रोड आहे तो. अदरवाईज आपल्याला जर मुंबईतनं पुण्यात जायचं असेल किंवा पुण्यातनं मुंबईत जायचं असेल तर डिस्टन्स वाढतं. इथून आपण पुण्याला जाणार, कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणार आणि तिथून मुंबईला जाणार, ही गोष्ट वेगळी पडते. आणि डायरेक्ट इकडून रत्नागिरी वगैरे ते पुढे करत आपण मुंबईला जाणार, काही डिस्टन्स वाढतं. म्हणजे या दोन्ही डिस्टन्स रूट तर पोहोचणार आपण डेस्टिनेशनला तिथे. सिमिलरली आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मिळवायचं किंवा कंडक्टिव्हिटी करायची असेल तर दोन्हीही थ्रू आपण कंडक्टिव्हिटी गेन करू शकतो. पण टाइम किंवा नंबर ऑफ चार्ज कॅरिंग आयन्स त्याच्यामध्ये डिफरन्स असल्यामुळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय दाखवतो? शार्प इन्क्रीमेंट दाखवतो ऍज रादर दॅन दॅट ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट. मग वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी तर इन्क्रीज होतेच ना, मग ती कशाच्या बरोबर कंपॅरिझन केली जाते? सो देअर इज अ नो शार्प इन्क्रीमेंट इन द कंडक्टिव्हिटी ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट. शार्प इन्क्रीमेंट कधी दिसत नाही, म्हणून काय केलं जातं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी हा फॉर्म्युला युज केला जातो आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी हा छोटासा जो कर्व आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? पॅराबोला किंवा हायपरबोलिक पाथ असं म्हणू शकतो. इट डिपेंड्स अपॉन द साइड. सो त्याच्यावरून आपण कन्सिडर करू शकतो स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या कंडक्टिव्हिटी डिफर करतात, व्हॅल्यू डिफर करतात. वाढतात ते बरोबर आहे, पण व्हॅल्यू डिफर करतात. ओके, सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉईंट. इथे कळते सगळं जे काही झालं ते. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ द कॉन्सन्ट्रेशन. सो जसं जसं कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज होईल कधी कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाईल. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं डायल्युशन इन्क्रीज झाल्यानंतर, म्हणजे व्हॉल्यूम वाढल्यानंतर. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टन्स ऑफ अ युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइटिक सिस्टम अँड इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयन्स विच can carry a charge with itself. Next, on decreasing the concentration of the solution, number of current carrying ions increases and hence conductivity get decreases. एक कुठेतरी लिहून ठेवा, डायल्युशन इन्क्रीज झाल्यानंतर नंबर ऑफ आयन्स वाढतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि कंडक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते. नेक्स्ट, फॉर स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट टोटली डिफरंट असतात कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू, म्हणजे मोलार कंडक्टन्सच्या व्हॅल्यू डिफरंट असतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपण काय कन्सिडर करतो? शार्प इन्क्रीमेंट दिसत तुम्हाला कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, पण नॉट ऍज रॅपिड ऍज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे फास्ट असं म्हटलंय आणि इथे मी शार्प असं म्हटलंय, दोन्ही पॉईंट. रॅपिड याचा अर्थ हा रॅपिड. ओके, आणि शार्प इन्क्रीमेंट म्हणजे काय? पॉईंट वाईज. म्हणजे समजा याची व्हॅल्यू मी घेतली, इथे 8 मला मिळाले, इकडे मला याची व्हॅल्यू 8 मिळाले, तर याच्या नंतरचा पुढचा पॉईंट असेल तो 10 लाच गेलेला असेल. पण जर तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये केलात तर 8.0, 8.1, 8.1, 8.1 देन 8.2 असं तुम्हाला दिसेल. जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू अशा मिळतात. ओके, सो जेव्हा कंडक्टोमेट्री टायट्रेशनचे ग्राफ डिटरमाइन करताना इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ऍसिड एज वेल एज अ बेस. मीन्स वेदर इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड और वीक बेस, ऑन दॅट पर्टिक्युलर बेसिस नेचर ऑफ ग्राफ मे अल्टर. ओके, सो तो पार्ट तो तुमच्या सिलेबसला नाहीये, तो फर्दर म्हणजे FY वाला पुढच्या स्टडीज मध्ये आहे, पण 12वी नंतर लगेच आहे, लक्षात ठेवायचं. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन. ओके, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. नंतर एक आपल्याला एक्सप्रेशन बघायचंय मोलार कंडक्टिव्हिटीचं. ठीक आहे. ओके, ओके.
wet. Now it is clear. Clear Yada? Okay, ठीक है. So the next very important, that is Kohler's law. Okay, law. एक्झॅक्टली लॉचं स्टेटमेंट काय ते बघूया, त्याच्यानंतर त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय ते बघूया, मग त्याचं ऍप्लिकेशन बघूया आणि त्याच्यावरनं मोलार कंडक्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघूया. म्हणजे टोटल हे आर्टिकल तुमच्या बोर्डवरती असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं करायची गरज नाही. जे घेणार आहे त्याच्या वेगळं करायची गरज नाही. ओके. ओके. सो द कोलार्स लॉ ने सांगितलं काय, सगळ्यात पहिल्यांदा त्याने एक रिलेशनशिप सांगितलं विथ रिस्पेक्ट टू मोलार कंडक्टिव्हिटी अँड your concentration of the solution. Lambda is equal to lambda 0 minus of a in square root of c. ओके. हे कधी सांगितलं, 19th सेंचुरीला त्याचं इन्व्हेन्शन होतं हे. आणि त्याने काय सांगितलं, लॅम्बडा इज इक्वल टू, बघा जरा इथे, लॅम्बडा इज नथिंग बट युअर मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा 0 विथ द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, जेव्हा तो सॉलिड प्रोडक्ट त्याच्यामध्ये 1 ड्रॉप ऑफ वॉटर असेल तेव्हा कॉन्सन्ट्रेशन आपण कधी डिटरमाइन करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट युअर नंबर ऑफ मोल्स विच आर डिझॉल्व्ड इन द व्हॉल्यूम, पर्टिक्युलर अमाउंट ऑफ व्हॉल्यूम, युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये जेवढे नंबर ऑफ मोल्स ते कंपाऊंड, समवॉट कंपाऊंड तुमच्याकडे आहे तो जो डिझॉल्व्ह झालेला आहे त्याला आपण कन्सिडर करतो कॉन्सन्ट्रेशन. सो 0 कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आणि ऍट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही या इक्वेशन थ्रू आपण रिलेट करू शकतो. मायनस ऑफ ए इन स्क्वेअर रूट ऑफ सी, वेअर ए विथ द कोलार्स कॉन्स्टंट. ओके. त्याने काय सांगितलं, कोलार्सचा हा कॉन्स्टंट आहे, मायनस ऑफ ए कन्सिडर करू नका, ए इज नथिंग बट युअर कॉन्स्टंट स्क्वेअर रूट ऑफ सी. जेव्हा आपण असा ग्राफ आपण ड्रॉ करतो तेव्हा हा ग्राफ असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी, आणि जो रिमेनिंग ग्राफ आहे
हा तो काय असणार आहे तुमचा वीक इलेक्ट्रोलाइट. आता आधी आपण लॉ बघूया, इम्पॉर्टंट आहे तो, आणि मग त्याची ऍप्लिकेशन बघूया. द लॉ स्टेट्स दॅट ऍट इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे तुमच्याकडे अमाऊंट ऑफ वॉटर दिलेला आहे, तुम्ही आपलं ओतताय आणि ओतता जात. ओके, सो ऍट इन्फायनाईट डायल्युशन इच आयन मायग्रेट विथ इट्स को आयन. बघा हा, समजा त्याच्यामध्ये NaCl आहे, NaClचं सोल्युशन असं म्हणूया, NaClचं सोल्युशन आहे. मी वॉटर ऍड केल्यानंतर Cl मायनसच्या सराउंडिंगला H प्लस आयन जातील आणि Na प्लसच्या सराउंडिंगला OH मायनस जातील. म्हणजे आता याच्यामध्ये कंपोनंट किती आहेत, नंबर ऑफ आयन्स किती झाले, Na प्लस, Cl मायनस, H प्लस आणि OH मायनस, 4 प्रकारचे आयन झाले. बाइंडिंग कुठल्या फॉर्मॅटमध्ये असेल, 2 टाईप्सच्या बाइंडिंग मध्ये असेल बघा. Cl मायनसच्या सराउंडिंगला H प्लस बाइंड झालेले असतील आणि OH मायनसच्या सराउंडिंगला Na प्लस बाइंड झाले असतील, किंवा Na प्लसच्या बाजूला OH मायनस झालेले असतील, वॉट एव्हर. सो मायग्रेट विथ इट्स को आयन अँड गिव्स इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन, और असं तुम्ही कन्सिडर करू शकता, गिव्स particular or individual contribution to the total molar conductivity of the solution, irrespective of the other ion to which the nature of other ion with which it is associated. याचाच मिनिंग असा आहे की त्या प्रत्येक कंपाऊंडचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार, मोलार कंडक्टिव्हिटी. तुझं बघा, आता गणपती आला किंवा ह्याच्यानंतर जर कुठलाही सण आला तर तुम्ही असंच करता, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्याच्या कॉन्ट्रीब्युशन थ्रू तो सण साजरा केला जातो. सिमिलरली त्या कंडक्टिव्हिटीचं पण असंच आहे. त्याने काय केलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट कुठलाही आयन जरी असला तरी तो स्प्लिट होणार, म्हणजे त्याच्याबरोबर को आयन असणार. म्हणजे समजा मी ऍसिटिक ऍसिड कन्सिडर केलं तर H प्लस आणि ऍसिटेट आयन, इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट, नो डाऊट. बट वीक इलेक्ट्रोलाइट जरी असला तरी CH2COO मायनस हा एक आयन आणि H प्लस आयन ह्याचं स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड मध्ये, बरोबर आहे. सो सिमिलरली जेव्हा इन्फायनाईट मी डायल्युशन परफॉर्म करतो, डायल्युशन केल्यानंतर जेवढे नंबर ऑफ आयन्स त्याच्यामध्ये मी ऍड करेन, त्या प्रत्येक आयनचं टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. टोटल मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे ज्या कुठल्या बीकरमध्ये ही रिएक्शन मी इन्फायनाईट डायल्युशन ओततोय ते सगळं म्हणजे ती सिस्टीम असेल. त्या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट बीकर कंटेनिंग सोल्युशन, त्याच्यामध्ये काहीतरी माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असेल आणि ते कॉन्ट्रीब्युशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन. म्हणजे काय, रिमेनिंग माझ्या बाजूचा जो आयन असेल तो पॉझिटिव्हली चार्ज असू दे किंवा निगेटिव्हली चार्ज असू दे किंवा आणखी न्यूट्रल कंपोनंट असू दे, त्याच्यावर डिपेंड नसतं. हे कोणी सांगितलं, कोलार्सने सांगितलं. सो कोलार्स लॉने काय सांगितलं, इट स्टेट्स दॅट ॲट इन्फायनाईट डायल्युशन इच अँड एव्हरी आयन मायग्रेट विथ इट्स को आयन. मायग्रेट असा वर्ड मी का सांगितला, मग अशी सांगितल्याप्रमाणे NaClच्या सोल्युशन मध्ये Na प्लस होते आणि Cl मायनस होते. वॉटर ऍड केल्यावर याच्या बाजूला OH का गेले, का नाही H प्लस गेले, अपोजिटली चार्ज स्पेसिस मध्ये अट्रॅक्शन असतं. इथे H प्लस गेले, काय H प्लस गेले, अपोजिटली चार्ज स्पेसिस मध्ये अट्रॅक्शन असतं. सो इट इज अ मायग्रेशन, बरोबर आहे ना. सो मायग्रेट विथ इट्स को आयन and make some contribution to the total molar conductivity of the solution irrespective of the nature of other ion with which it is associated. So this is the statement of Kolar's law. Obviously ते कोलार्सचं आहे, म्हणजे कोलार्सच्याच वर्ड मध्ये आलं पाहिजे पेपर मध्ये. तुम्हाला कितीही चांगलं समजलेलं आहे, तुमची क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट आहे, स्टेटमेंट जी लँग्वेज असेल ती त्याचीच लँग्वेज असू दे. तुम्ही कुठला तर आपण तो घेऊया, तिथे तुमचं नाव लिहायचं आणि पुढे लॉ लिहून ठेवायचा. ओके, सो मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस्ड एज लॅम्बडा इज इक्वल टू. आता तुम्ही म्हणाल हे असं काय केलं आणि हे असं केलंय, याचं रिझन आहे, दिस इज अ सिम्बॉल फॉर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ टोटल पर्टिक्युलर सोल्युशन. दिस इज अ सिम्बॉल फॉर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ प्लस मीन्स कॅटायन. आणि झिरो कशासाठी दिलंय, कारण ते स्टँडर्ड स्टेटमध्ये आहे. जसं आपण थर्मोडायनामिक्स मध्ये डेल्टा G0 घेतलेलं, जर आपण लास्ट एक्सप्रेशन बघितलं एन्ट्रॉपीचं, त्याच्यानंतरचं डेल्टा G0 इज इक्वल टू डेल्टा H0 मायनस ऑफ टी डेल्टा S0, 0 0 0 असं वरती असतं, तेव्हा मी सांगितलं तुम्हाला प्युअर स्टेट असं कन्सिडर करायचं. इव्हन सोल्युशन मध्ये पण सांगितलेलं, किंवा त्याला आपण असं कन्सिडर करतो अल्ट्रा प्युअर कंडिशन. ओके, स्टँडर्ड फॉर्म. ओके, सो
ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके, नेटवर्क इश्यू होता त्यामुळे स्क्रीन वर काही दिसत नव्हतं. So this is the polar law. Now, lambda is nothing but polar conductivity of the solution. Lambda plus lambda minus are the molar conductivity of cations as well as the anions is 13. Now, आता एक इम्पॉर्टंट पार्ट काय, हा जो ग्राफ आहे याच्यावरती क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन प्रीवियस पेपर मध्ये येऊन गेले. त्यांनी काय विचारलं होतं, हे जे तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट आहे ना, त्याच्याऐवजी त्यांनी स्ट्रॉंग सॉल्ट म्हणजे NaCl H2SO4 असे इलेक्ट्रोलाइटची सोल्युशन्स दिलेली होती आणि त्यांनी असं विचारलं, हा दिलेला 1 आणि हा दिलेला 2, ग्राफ नंबर 1 आणि ग्राफ नंबर 2. सो याच्यापैकी कुठले कंपोनेंट्स ग्राफ 1 मध्ये कुठले कंपोनेंट शो करतील आणि कुठले कंपोनेंट ग्राफ 2 शो करतील. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स थोडक्यात काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची एक्झाम्पल दिलेली होती, वीक इलेक्ट्रोलाइटची एक्झाम्पल दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं ग्राफ नंबर 1 कुठले इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दाखवते आणि ग्राफ नंबर 2 हा सेक्शन बी मधला एक क्वेश्चन आहे प्रीवियस इयरचा. मी तुम्हाला या टॉपिक वरचे जे क्वेश्चन सेट केले त्याच्यामध्ये तो क्वेश्चन आहे, जरा प्रीवियस क्वेश्चन बँक मध्ये चेक करा. ओके, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ऑफ a इज स्क्वेअर ऑफ c इज नथिंग बट असं कन्सिडर नाही करायचं. इथे मायनस a म्हणजे ती व्हॅल्यू डिक्रीज होणार. ऑब्वियसली कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू डिक्रीज झाल्यानंतर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज होते, बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, मायनस हे दोघांमधला डिफरन्सचा पार्ट आहे. मायनस ऑफ a हा कॉन्स्टंट नाहीये, a हा कॉन्स्टंट आहे. ओके, याच्यातला डिफरन्स आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला समजतं. सो मोलर कंडक्टिव्हिटीसाठी पोलर्सने हे स्टेटमेंट सांगितलं आणि त्याच्या अगोदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये हे एक्सप्रेशन माहिती होतं. ओके, मोलर कंडक्टिव्हिटीचं म्हणजे त्याच्यामध्ये जर कॅटायन एनायनच्या व्हॅल्यूज दिलेल्या नसतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा, अदरवाइज हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, नाउ ऍप्लिकेशन ऑफ द पोलर्स लॉ इज इट इज यूज्ड टू डिटरमाइन द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अ अननोन सॅम्पल. मीन्स तुम्हाला ह्या सगळ्यांच्या मोलर कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि एक अननोन सॅम्पल दिले त्याची मोलर कंडक्टिव्हिटी तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कुठली मेथड यूज करायची यासाठी बघूया. पण त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कंप्लीट झालं असेल तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय द्या. Completed? Okay. Calculation of molar conductivities of unknown sample. Molar conductivities of unknown sample. आता unknown sample कुठलं मेजर कसं करायचं ते बघूया. Consider करूया एखादं एक्झाम्पल. If you want to calculate lambda 0 of CH3COOH, okay, if we calculate lambda 0 means molar conductivity at the zero concentration of the acetic acid, हे जर मला प्रिपेअर करायचं असेल आणि माझ्याकडे जर व्हॅल्यू असतील डिफरंट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम ऍसिटेट and molar conductivity of NaCl. Okay, NaCl. तर मला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? आता बघा मी काय सांगितलं, if we want to calculate the molar conductivity of acetate by moving the values of molar conductivity of HCl, sodium acetate and NaCl, मला काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, असे कुठलं तरी एक फॉर्म्युला यूज करावा लागेल प्लस मायनसचा, की त्याच्यावरनं ते आयन सेपरेट आउट होतील. आता बघा, ज्यावेळी मला ऍसिटिक ऍसिडचा मोलर कंडक्टन्स डिटरमाइन करायचं असेल तेव्हा हे सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. हे कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो? अकॉर्डिंग टू पोलर्स लॉ, लॅम्बडा 0 मग त्याला मगाशी आपण बघितलं लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 प्लस ऑफ कॅटायन प्लस लॅम्बडा 0 ऑफ एनायन, बरोबर आहे ना? हा पार्ट आपण बघितलेला. म्हणजे आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू E1 होती, त्याच्यावर आपण हे कॅल्क्युलेट केलेलं. तसंच याचं पण बघूया, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl त्याचे कॅटायन कोण आहे याच्यामध्ये H प्लस आणि एनायन कोण असेल Cl मायनस. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. लॅम्बडा 0 लॅम्बडा 0 ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, बरोबर आहे.
ब्रॅकेट कंप्लीट झाला, पहिला पार्ट कंप्लीट झाला, प्लस याचा कॅटायन आयन सेपरेट करा, लॅम्बडा 0 ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस. Next we give that minus lambda 0 of Na plus lambda 0 of Cl minus. आता जरा चेक करा फक्त. lambda 0 of H plus आहे, lambda 0 of Cl minus आहे, lambda 0 of CH3COO minus Na plus minus Na plus. जरा चेक करा. इथे साइन आहे प्लस lambda 0 Na plus आणि इथे साइन येणार मायनस ऑफ lambda 0 Na plus. कॅन्सल होईल. इथे दिलाय प्लस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, पण ब्रॅकेटच्या बाहेर आहे मायनस साइन, सो मायनस ऑफ लॅम्बडा 0 Cl मायनस आणि प्लस ऑफ लॅम्बडा 0 Cl मायनस हे कॅन्सल. राहिलं काय मग लॅम्बडा 0 ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा 0 ऑफ CH3CO मायनस. आता जरा मला सांगा, जर H प्लस प्लस Cl मायनस इट विल फॉर्म HCl, then H प्लस and CH3CO मायनस फॉर्म CH3COH, म्हणजे काय लॅम्बडा 0 ऑफ एसिटिक ऍसिड. म्हणजे ज्या कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असणार त्याच्यावर हा फॉर्म्युला तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल. काय केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म्युलाची व्हॅल्यू मिळू शकेल. ओके, या टाइपचे आपल्याला काही प्रॉब्लेम्स पण घ्यायचे, 2 मार्क्ससाठी प्रॉब्लेम पेपर मध्ये विचारला जातो. फक्त प्लस मायनस जर करता येत असेल तर सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेल्या ह्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. ओके, या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट तुम्ही करायच्या. सबस्टिट्यूट केल्यानंतर काहीतरी कॅन्सल आउट होतं ऍडिशन केल्यानंतर वगैरे, आणि जी फायनल व्हॅल्यू असेल ती तुमची मोलार कंडक्ट टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणून युजफुल असते. ओके, सो याच्यावर तुम्ही काय कन्क्लूड केला, हा एक फॉर्म्युला कन्क्लूड केला. ऍसिटिक ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल गिवन फॉर्म्युला बघा, तर HCl ची मोलार कंडक्टिव्हिटी सोडियम ऍसिटेटच्या मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये ऍड करायची, टोटल जी व्हॅल्यू असेल त्याच्यामधून मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl मायनस करायची. हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी चेंज होतो, फक्त एक लक्षात ठेवायचं, तुमच्या आधी सांगितलं कॅन्सल आउट काहीतरी होतं, म्हणजे मायनस तुमच्या फॉर्म्युला मध्ये एकदा तरी येणार. हे जे मायनस साइन आहे ना ते एकदा तरी येणार. अशा शक्यतो 3 किंवा 4 स्पेसिस दिलेले असतात. तुम्ही काय करू बघा, प्रत्येक ठिकाणी मायनस ठेवून बघा, स्टार्टिंग करताना लास्ट टर्म पासून मायनस ठेवून बघायचं. ओके, म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आता तुम्ही सांगताय तुम्हाला माहिती आहे म्हणून एक्झामच्या वेळी आम्ही काय करायचं असं डाऊट असणार, त्याच्यासाठी सांगतोय. ज्या टर्म्स दिलेल्या असतात त्याची सगळ्यात लास्ट टर्म असेल, गिवन थिंग्स मध्ये जी लास्ट टर्म असेल त्याला मायनस साइन देऊन बघायचं, दोघांची ऍडिशन करायची आणि ते मायनस करायचं. जी व्हॅल्यू असेल ती मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन कंपाऊंड डिझायर्ड कंपाऊंडची असणार. ओके, एवढं कन्फर्म सांगतो. Okay, completed. Next part is एक नंबर पॉइंट आहे तिला कव्हर करूया आणि मग तो रिवाइज करूया. Conductivity and degree of dissociation, very important part. Conductivity अजून तो पार्ट कंप्लीट संपलेला नाही आहे. बघा मी काय सांगितलं, पोलार लॉचा स्टेटमेंट, त्याच्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन, ऍप्लिकेशन, and this is another application, that is conductivity and degree of dissociation. Degree of dissociation of weak electrolyte, त्याचा सगळ्यात पहिला पार्ट वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय हे आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिला पॉइंट मध्ये काय आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. कशाला आपण रिलेटेड करतो डिग्री ऑफ डिसोसिएशन, according to ionic nucleides by the symbol alpha. Okay, it is related with molar conductivity म्हणजे conductivity of a solution having concentration in moles, number of molar म्हणजे molarity मध्ये. आणि मोलर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे मोलारिटी आणि मोलॅरिटी मध्ये डिफरन्स काय आहे तो. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ते इंडिकेट कसं करायचं, रेशनच्या फॉर्मॅट मध्ये असतो. सो अल्फा इज इक्वल टू, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. जे आपण फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट केले ते फक्त पुढच्या टर्म्स मध्ये एक्सप्लेन करायचं. लॅम्बडा इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ
molar conductivity at given concentration, and lambda 0 with the molar conductivity of 0 at 0 concentration. 0 concentration. Okay. Next and last important one, that is third याच्यामध्ये म्हटलं आपलं degree of dissociation म्हणजे dissociation constant असणार. So dissociation constant ची व्हॅल्यू काय असते? Dissociation constant इंडिकेट कुठल्या आणि केला तो k ने केला तर त्याची व्हॅल्यू काय असते? अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस ऑफ अल्फा. जर चेक करा ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ मध्ये तुम्ही हे प्रूफ केलेलं आहे. ओके, ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ मध्ये तुम्ही हे प्रूफ केले अल्फा स्क्वेअर सी डिवाइडेड बाय 1 मायनस ऑफ अल्फा. अल्फाच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. अल्फा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 सबस्टिट्यूट करून बघूया. अल्फा ची व्हॅल्यू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 ब्रॅकेट स्क्वेअर इनटू सी डिवाइडेड बाय 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. नेक्स्ट which is equal to lambda square upon lambda 0 square. ह्या दोघांचा स्क्वेअर करून घेतला मल्टिप्लाइड बाय c अपॉन 1 मायनस ऑफ अल्फा म्हणजे काय रे? लॅम्बडा 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. लॅम्बडा 0 into 1 लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 अपॉन चा अपॉन वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो म्हणजे काय होतं? लॅम्बडा स्क्वेअर डिवाइड बाय लॅम्बडा 0 स्क्वेअर इनटू लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा 0 लॅम्बडा इनटू c. नेक्स्ट लॅम्बडा 0 आणि आता एक लॅम्बडा 0 स्क्वेअर आहे म्हणजे तो असा असणार बरोबर. त्याचा पण लॅम्बडा 0 गेला म्हणजे रिमेनिंग काय राहिलं? लॅम्बडा स्क्वेअर सी डिवाइडेड बाय लॅम्बडा 0 इनटू लॅम्बडा 0 मायनस ऑफ लॅम्बडा, and this is the expression for dissociation constant. Okay, so k is equal to lambda square divided into c divided by lambda 0 minus of lambda 0 in minus of lambda. Okay, so या फॉर्मॅट मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. So this is another application for determining the values of dissociation constant. इथे फक्त लक्षात ठेवा लॅम्बडा विथ मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन त्याचा स्क्वेअर करायचा मल्टिप्लाइड बाय इट्स कॉन्सन्ट्रेशन मीन्स इट इज रिप्रेझेंटेड बाय 0.3 0.4 मोलार वगैरे वगैरे. लॅम्बडा 0 मीन्स मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन इन लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्यूशन. So this is the ratio of this is the value of dissociation constant k. So in this way you can determine the dissociation constant as well as the molar conductivity of an unknown sample solution by using molar conductivities of cations and anions. Okay, so these are the two applications. त्याच्या पुढचा applicationचा एक part आहे measurement of conductivity, that is Wheatstone metal pitch. हा तुम्हाला एक्सपेरिमेंट सुद्धा आहे. मला वाटतं हा फिजिक्स साठी एक्सपेरिमेंट सुद्धा आहे आणि केमिस्ट्री मध्ये सुद्धा आहे. केमिस्ट्री मध्ये आपण कंडक्टन्स डिटरमाइन करतोय, फिजिक्स मध्ये आपण रेझिस्टन्स डिटरमाइन करतो. रेझिस्टन्स डिपेंड कशावरती असतो? त्याच्यावर लेंथ असतात, वायर्स असतात, त्या फिक्स केलेल्या असतात पोझिशन मध्ये, त्यांचा डिस्टन्स काउंट करायचं असतं आणि त्याच्यामध्ये असणारा रेझिस्टन्स तुम्हाला डिटरमाइन करायचा असतो. काही वेळा असं म्हणतात एक आपल्याकडे हॅमर असतो ट्यूनिंग फोर्क. ओके, सो तुम्ही तो हॅम करायचा तुमच्या रेग्युलर हॅमर केल्यानंतर रबर पॅड वरती जर पकडला तर जिथे थ्रेड असेल किंवा जिथे आपण ज्याला काय कन्सिडर करतो वायर असेल, कॉपर वायर असेल मेटलची, त्याच्यामध्ये फक्त रस्टिंग असतं का नाही चेक करावी लागते. पहिल्यांदा वायर ती क्लीन करून घ्यावी लागते आणि त्याच्यावरती जर तुम्ही पकडला तर व्हायब्रेशन होतं. ज्या व्हायब्रेशनच्या साऊंडचा रेझिस्टन्स तुम्हाला डिटरमाइन करायचा असतो. सो हा तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे 11th स्टँडर्डला, 12th स्टँडर्डला फिजिक्स साठी आणि केमिस्ट्री साठी व्हीटस्टोन मेटल चा एक्सपेरिमेंट ओल्ड सिलेबसला होता. न्यू सिलेबसला नंतर प्रॅक्टिकलला नाहीये, पण मी तुम्हाला दाखवेन जेव्हा मला ज्यांना दाखवणं पॉसिबल आहे जे स्टुडंट्स आहेत मॅडम मी नक्की दाखवेन तो सोल्युशन एक्झॅक्टली कसं यूज करतात वगैरे. ओके, सो कंडक्टिव्हिटी एंड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज अनदर ऍप्लिकेशन ऑफ युअर पोलार लॉ. आता आतापर्यंत काय काय होती ते सगळं बघूया आणि मग स्टॉप करूया. डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या अगोदरचा पॉइंट असं आजपासून सुरुवात केलेलं काय होतं? व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर तुमचा कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू वाढते की कमी होते असं त्यांनी विचार केला होता. सो डायल्यूशन इन्क्रीज झाल्यानंतर कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते पण कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असतं. सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला असं सांगितलेलं कंडक्टिव्हिटी ची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज होण्याचे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. सो इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगितलेलं ऑन decreasing the concentration means increasing the dilution, number of ions, current carrying ions also increases and conductivity value get decreases. Next पुढचा आपण सांगितलेला two types of solutions असतात, strong electrolyte and weak electrolyte. Strong electrolyte and weak electrolyte मध्ये variation दिसतं conductivity मध्ये.
एक पॉइंट कधी सांगितलेलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंडक्टिव्हिटी शार्प इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट दिसते बट इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स एज कंपेअर्ड टू त्याचा स्पीड जो असेल एज कंपेअर्ड टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कमी असल्यामुळे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू असेल किंवा मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू असेल ती इन्क्रीज तर होईल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल बट ॲज नॉट ॲज रॅपिड ॲज द जनरली आपण काय कन्सिडर करू शकतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू वाढेल नो डाऊट बट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट एवढी नाही वाढेल ओके आणि हे कशावर डिपेंड केलं जातं शार्प इन्क्रीमेंट ऑफ द नंबर ऑफ आयन्स ओके नंबर ऑफ आयन्स जेवढे वाढतील त्याच्यावरनं त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलेल आणि मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा बदलेल मोलर कंडक्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला सांगितला लॅम्बडा is equal to lambda 0 sorry lambda is equal to lambda minus of lambda 0 square minus of n square root of c so this is the basic expression for molar conductivity by weak electrolyte as well as strong electrolyte solution मग पोलार लॉ बघितला त्याने काय सांगितलं at infinite dilution each ion migrates with its own ion and shows somewhat amount of contribution to the total molar conductivity of the solution irrespective of the nature of other ion with which it is associated. So lambda is equal to lambda 0 plus lambda 0 minus lambda पहिला lambda आहे तो molar conductivity of total solution lambda 0 plus means molar conductivity of cation and lambda 0 minus means molar conductivity of anion. याचा application काय so it is used to determine the molar conductivity of another solution. त्याचं example बघितलं आणि सेकंड बघितलं degree of dissociation constant चा factor. So degree of dissociation alpha कसं calculate केला तर it is the ratio of molar conductivity of the solution to the molar conductivity of at zero concentration हे सगळं एक्सप्लेन करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर ची डिवाइड बाय 1 मायनस अल्फा अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची फायनल कॅल्क्युलेशन येणार की इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर सी डिवाइडेड बाय लॅम्बडा इनटू लॅम्बडा 0 मायनस इनटू लॅम्बडा 0 मायनस ऑफ लॅम्बडा ओके आता क्वेश्चन पेपर मध्ये जर असा क्वेश्चन विचारला डिसोसिएशन कॉन्स्टंट इनक्रीजेस विथ इनक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन करेक्ट आन्सर आहे ओके कंडक्टिव्हिटी किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट के हा आणि तुमची कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल असेल मग इन्व्हर्सली प्रपोर्शनल कशाचे आहे मोलार कंडक्टिव्हिटीचा डिफरन्स आणि प्रोडक्ट मध्ये इंडिपेंडंट आहे किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजे ती व्हॅल्यू स्मॉल असेल याची व्हॅल्यू जर -4 असेल ना तर -4 चा स्क्वेअर जर केला तर आन्सर 16 च येणार आणि 4 चा स्क्वेअर केला तर आन्सर 16 येणार म्हणजे conductivity किंवा dissociation constant is directly proportional to square of molar conductivity of a solution and concentration of the solution आणि इथे आपण काय कन्सिडर करतोय झिरो कॉन्सन्ट्रेशन ला तिथे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात आणि टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ला डायरेक्टली प्रपोर्शनल असतात सो याच्यामध्ये which among the following is the correct statement regarding conductivity किंवा dissociation constant याच्या बेसिस वरती काहीतरी क्वेश्चन्स विचारतील म्हणून हे सांगितलं अटेन्शन राहू दे जिथे जिथे स्क्वेअर ब्रॅकेट केलं त्याच्यावरती प्रॉब्लेम येतात असं मी तुम्हाला सांगतो प्लीज त्याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतात सो ते सर्च करायचं पेपरचा पार्ट आज आपण बघितलाय पुढचा पार्ट आहे विलस्टोन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटल सेटअप आहे तो पार्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल व्होल्टाइक सेल आणि फ्युएल सेल स्टार्ट होईल फ्युएल सेल